जोरात बोला, आवाज क्लिअर या. आम्ही फिरायला जातो त्यावेळेस आम्ही जात असताना हम्म. रोडच्या बाजूला गावात जे घाण वगैरे डुकरं कुत्रे वगैरे मेले येऊन टाकतात, त्याच्यामुळे ते प्रदूषण घाण वास येत असतो. त्याच्यामुळे आम्हाला आरोग्यावर म्हणजे परिणाम सगळं जाणवते. आणि फिरण्यामध्ये याच्यामध्ये काय हे शरीर चांगलं राहण्यासाठी शुद्ध हवा मिळेल या याच्यानं आम्ही दररोज फिरायला जातो आणि त्याचा परिणाम शरीरावरील त्या घाणचा वास येतो. त्यामुळे जे काही घाण मेलेले प्राणी आहेत ते एका बाजूला कुठेतरी दूर नेऊन टाकले तर ठीक होईल, नाही तर त्याला पुरून टाकलं पाहिजे. त्यामुळे तिथे नगरपालिकेने त्याने दक्षता घ्यावी. नगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे आपल्याला या ठिकाणी घाणीच्या साम्राज्याला सामना करावा लागत आहे. बाकी जर तुम्ही चलत असताना तुम्हाला दम वगैरे आलं तर तुम्ही कुठं बसायला काही सोय आहे का? कुठलीच नगरपालिकेने सोय केलेली नाही. आणि ह्या नरसी बिलोली रस्ता नसून बिलोली बोधन आणि बिलोली देगलूर हे सगळे रस्ते घाणीच्या साम्राज्यासोबतच आहेत. कारण का मुर्गे कापलेले पूर्व पंख वगैरे सगळे या रोडवर टाकले जातात आणि जनावरे मेलेले सुद्धा या रोडवर टाकलेले जातात आणि पूर्ण घाण आहे. आणि टोल नाका ते ह्याच्यामध्ये टोल नाकेवाले सुद्धा जबाबदार.